पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जाऊया. प्रशांत, भाजप म्हणजे आपल्याला जर आठवत असेल, योगी ज्या वेळेला पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले होते, ती निवडणूक उत्तर प्रदेशची, त्यावेळेला भाजपने उज्ज्वला योजना लॉन्च केलेली होती. म्हणजे सरकारने त्यावेळेला उज्ज्वला योजना लॉन्च केलेली होती, भाजपचं सरकार होतं. आणि उज्ज्वला योजना त्याचं त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये जोरदार घोषणा केलेली होती आणि त्यांनी त्यावेळेला त्या योजनेच्या जोरावरती उत्तर प्रदेशातल्या महिला मतदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केलं होतं. आणि त्यानंतर भाजपचा हा एक पॅटर्न राहिलेला आहे. म्हणजे अगदी या निवडणुकीत सुद्धा आपण जर बघितलं तर मध्य प्रदेशात प्यारी बहना, लाडली बहना, तर राजस्थानमध्ये पण तसंच महिलांसाठी त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणं. आता छत्तीसगडच्या योजनेचा तू उल्लेख केलास. महिला मतदारांसाठी भाजप त्यांच्या निवडणूक स्ट्रॅटेजीमध्ये स्पेशल काहीतरी दरवेळेला ठेवताना दिसतोय. नक्कीच. खरं तर चांगल्या योजना काँग्रेसनं पण राजस्थानमध्ये राबवल्या. म्हणजे चिरंजीवी स्वास्थ्य योजना जी आहे ती तर संपूर्ण देशामध्ये आदर्श ठरावी अशा पद्धतीची योजना आहे. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो की अशा योजनांचा एक पॉलिटिकल बेनिफिट म्हणून जो वापर करण्यासाठी एक यंत्रणा राबवावी लागते, त्याच्यामध्ये काँग्रेस मग कुठे कमी पडतंय का? कारण मध्य प्रदेशमध्ये याच गोष्टीची संपूर्णपणे चर्चा राहिली की लाडली बहना योजना जी आहे ती गेम चेंजर ठरते. आणि नम्रता, इंटरेस्टिंग आहे की ही योजना आणली कधी तर मार्च 2023 मध्ये, म्हणजे अगदी गेल्या 6-7 महिन्यांपासूनच हे पैसे मिळायला सुरुवात झाली आहे. पण तरी सुद्धा त्याचा इतका मोठा बेनिफिट जो आहे तो भाजपला मिळताना दिसतोय. आणि शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने एखादी बॅटिंग करावी तशा पद्धतीने मग शिवराज सिंग चौहान यांनी या योजनेच्या जोरावरती हे चित्र फिरवलं का? सोबत भाजपची त्या ठिकाणची जी रणनीती होती, कलेक्टिव्ह लिडरशिप, कुणाचाच चेहरा जो आहे तो प्रोजेक्ट केला गेलेला नव्हता. जवळपास 9 केंद्रीय मंत्री आणि खासदारांना अशा जागा दिलेल्या होत्या की ज्या ठिकाणी भाजप वर्षानुवर्ष जिंकू शकत नाहीये. आणि त्याच रणनीतीचा विजय जो आहे तो भाजपच्या दृष्टीने दिसतोय. अर्थात त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये आपल्याला एकीकडे भाजपला मोठा गेन पाहायला मिळतोय. मध्य प्रदेशमधनं ही महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत येते, आपण बघूयात. मध्य प्रदेशमध्ये भाजपचं कमळ हे पुन्हा एकदा फुललेलं आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं कमल म्हणजे अर्थात कमलनाथ यांचं कमळ या अर्थानं ते कोमेजलेलं पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशमध्ये स्पष्ट बहुमतासह भाजप आपल्याला सत्तेमध्ये बसताना पाहायला मिळत आहे. एक अकेला मोदी सब पे भारी, स्मृती इराणी यांची ही पोस्ट आहे. एक अकेला मोदी सब पे भारी अशी पोस्ट ही स्मृती इराणी यांनी केलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्याच करिश्म्याची चर्चा आपल्याला या निवडणूक निकालाच्या निमित्तानं पाहायला मिळते. मग मध्य प्रदेश असो, राजस्थान असो किंवा मग छत्तीसगड असो. आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपने पुन्हा एकदा सत्ता या ठिकाणी राखलेली आहे. शिवराज मामांची सत्ता पुन्हा एकदा या ठिकाणी आलेली आहे. बरेच मुद्दे होते. मध्य प्रदेशमध्ये पुन्हा मोदी आणि चौहान यांची जादू आपल्याला चालताना पाहायला मिळालेली आहे. निवडणुकीमध्ये महिलांचं मोठं मतदान झालेलं आहे. महिला आरक्षण विधेयकाचा त्यामुळे फायदा झाला का, हा सुद्धा यातला एक नम्रता महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर लाडली बहना योजनेमधनं महिलांच्या खात्यामध्ये थेट रक्कम पाठवण्याचा फायदा सुद्धा या निवडणुकीमध्ये झाला का, यावर सुद्धा बोलावं लागेल. आणि त्याबरोबरच केंद्र आणि राज्याच्या योजनांमुळे सुद्धा भाजपला या ठिकाणी यश मिळाल्याचं सध्या बोललं जातं. तर भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा सुद्धा या यशामध्ये मोठा वाटा मानला जातोय. मध्य प्रदेशमधले महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय. भाजपकडनं निवडणुकीचं काटेकोर नियोजन आणि मोठी प्रचार यंत्रणा या ठिकाणी राबवण्यात आलेली होती. तर मध्य प्रदेशमधल्या निवडणुकीचे काही महत्त्वाचे फॅक्टर आहेत. केंद्रीय मंत्र्यांना तिकीट देऊन भाजपनं निवडणूक ही गांभीर्यानं घेतली आणि तसा मेसेज आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या लोकप्रियतेचा सुद्धा या ठिकाणी भाजपला फायदा झालेला आहे. त्याचबरोबर RSS आणि भाजपमधील समन्वयाचा फायदा सुद्धा मध्य प्रदेशमध्ये आपल्याला प्रामुख्याने होताना पाहायला मिळालेला आहे. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपल्यासोबत आमदार वंजारी आहेत. वंजारीजी, भाजप ज्या पद्धतीने हे प्लॅनिंग होताना दिसतंय, काँग्रेसचं प्लॅनिंग कमी पडलं, संघटनात्मक बांधणी कमी पडली. मग तेलंगणामध्ये काँग्रेसची प्लॅनिंग चांगली होती किंवा संघटनात्मक बांधणी चांगली होती असं आपल्याला म्हणता येईल का? याच्यामध्ये प्रत्येक पक्ष आपल्या परीनं त्या ठिकाणी निवडणुकीला समोर जातो.
प्रत्येक आपण जी काही प्रचाराची धुरा सांभाळतो तिथले स्थानिक कार्यकर्ते असतात, तिथले स्थानिक नेते असतात, ते आपल्याला प्रतिनिधी प्रयत्न करतात. आणि मी मगाशी बोललो होतो की कमलनाथजीचं आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल की या वयात सुद्धा आणि त्या ठिकाणी केंद्रीय नेतृत्वांनी कमलनाथजींना फ्री हँड दिल्यानंतर जवळजवळ 2 वर्षापासून कमलनाथजींनी ही पूर्ण विधानसभेची तयारी केली होती. आणि त्या ठिकाणी चंबलच्या क्षेत्रापासून तर या ठिकाणी छिंदवाड्यापर्यंत या संपूर्ण भागामध्ये, मग ते इंदोर असेल, भोपाळ असेल, सर्व डिव्हिजनमध्ये कमलनाथजींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना एकत्रित केलं होतं. दिग्विजय सिंग किंवा त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये आपसामध्ये काही मतभेद आहेत का याची चर्चा आपण जास्त करतो, परंतु सुदैवाने किंवा त्या ठिकाणी या ठिकाणी कमलनाथजींसोबत सर्व नेत्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये समन्वय साधला. आणि असं वाटलंच होतं की या ठिकाणी असं होईल. खरं म्हणजे शिवराजसिंग चव्हाणचं आपण या ठिकाणी परत नाव घेतो आहे, परंतु त्यांच्या ज्या योजना, काही योजना चांगल्या जरी असल्या तरी शिवराजसिंग चव्हाणांचं फेल्युअर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होतं. म्हणजे बेरोजगारी असेल, महागाई असेल, भ्रष्टाचार असेल, व्यापक घोटाळा असेल, त्या फेल्युअरचा परिणाम नाही ना झाला मतावरती. रेती माफिया असेल, जर हे फेल्युअर याच्यावर होतं अशा तर पद्धतीचा काँग्रेस ते निकाल मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवायला कमी पडलं का मध्य प्रदेशात? नाही, पण आम्ही पोहोचवलो होतो ना. मी स्वतः त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी फिरलो होतो किंवा अनेक महाराष्ट्रातले नेते त्या ठिकाणी गेले होते. आणि ज्या पद्धतीचं लोकांना अँटी इन्कम्बन्सी शिवाय कमलनाथजींना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पाहायचं आहे, अशा पद्धतीचं वातावरण आम्हाला पाहायला मिळालं. आणि खरं म्हणजे चंबलमध्ये यावेळेस पहिल्यांदा, कारण 50 वर्षापासून चंबलच्या भागामध्ये काँग्रेसला पाहिजे तसं कधीही त्या ठिकाणी मतदान मिळालं नव्हतं. तिथे सुद्धा त्या ठिकाणी परिवर्तन होईल. भावना होती तर ती मतात का परिवर्तित झाली नाही? त्याचंच आश्चर्य आहे मला. त्याच्यामुळे नाही, या आश्चर्य- ठिकाणी पूर्ण आपलं निकाल आल्यानंतर त्या ठिकाणी पोलिंग वाईज आपल्याला त्याचं अनालिसिस करावं लागेल की नेमकं काय घडलं. मी जे सांगतोय की तुम्हाला भोपाळमध्ये आणि इंदोर हा जर भाग सोडला आणि खासकर मध्य प्रदेशचा शहरी भाग जर सोडला तर रुरल एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमलनाथजींना त्या ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. चंबलसारख्या भागामध्ये किंवा ज्योतिराजेंच्या सुद्धा भागामध्ये त्या ठिकाणी काँग्रेसला चांगलं मतदान झालं, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चर्चा होत्या. परंतु हे घडलं का नाही, ते मतांमध्ये का बरं त्याचं रूपांतर झालं नाही, याचं आश्चर्य निश्चितपणे आम्हाला आहे. परंतु पूर्ण जेव्हा निकाल आपल्या हातामध्ये येईल तेव्हा बूथ वाईज त्याचं अनालिसिस केल्यानंतर त्याच्यावर बोलता येईल आपल्याला. काय घडलं असावं, काय बिघडलं असावं किंबहुना मध्य प्रदेशात काँग्रेससाठी? तुमचा प्राथमिक अंदाज काय सांगतो? नाही, प्राथमिक अंदाज मला हे वाटतो की नंतरच्या काळामध्ये जेव्हा कैलास विजयवर्गीय किंवा नरेंद्र सिंग तोमर या जेव्हा दिग्गज नेत्यांना, केंद्रीय मंत्र्यांना मोदी साहेबांनी मैदानात उतरवलं, त्याचा त्यांना फायदा हेच घ्यायचा होता की साधारणतः 6-6, 7-7 किंवा 10-12 विधानसभेवर त्यांचा प्रभाव पडतो. आणि तो फायदा करण्यासाठी त्यांची ती जी खेळी होती ती यशस्वी झाली, हे आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल. ज्योतिरादित्य सिंधिया यांना खरं म्हणजे त्या ठिकाणी निगेटिव्ह अशा पद्धतीचं लोकांमध्ये वातावरण होतं, परंतु ते नकारात्मक वातावरण राहिलं नाही असं आता आपल्याला लक्षात येत आहे. आणि ज्या पद्धतीनं छिंदवाडासारख्या भागामध्ये, म्हणजे छिंदवाडा लोकसभा क्षेत्रामध्ये जिथे 7च्या 7 आमदार मागच्या वेळेस आहे कमलनाथजींचे किंवा काँग्रेसचे निवडून आले होते, तर त्याच्यामध्येही 2 उमेदवार आमचे पिछाडीवर आहे, ही सुद्धा आश्चर्यकारक घटना आहे. आणि म्हणून याचा आपल्याला पूर्ण थॉरोली त्या ठिकाणी मतदानाचा पूर्ण विचार करावा.